अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गोवंशीय जनावरं आणि कत्तलीसाठी डांबलेल्या ठिकाणी छापा टाकत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 1,02,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 42 जनावरांची सुटका केली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी सूचना देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक आरोपींचा शोध घेत असतानाच त्यांना गोपनीय माहिती मिळाली। फिरोज रशीद शेख आणि पापा कुरेशी यांनी मिळून फिरोज शेख याच्या राहत्या घराजवळ घोडेगाव येथे गोवंशी जातीची जनावरं कत्तल करण्या हेतून निर्दयतेनं डांबून ठेवली आहे। पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाणी छापा टाकला असता घटना ठिकाणी काही इसम 2 ट्रकमध्ये गोवंशी जिवंत जनावरं भरताना दिसून आले आणि एका टेम्पोत जनावरं भरलेले असताना आढळून आले। पथकाने घटना ठिकाणावरून निलेश शिंदे, शाहरुख शेख, भारत शहाराव अशांना ताब्यात घेतले। तर पथकाने पंचासमक्ष अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, टाटा कंपनीचा टेम्पो, टाटा कंपनीचा ट्रक, सुझुकी कंपनीची वॅगनर कार, मारुती सुझुकी अल्टो कार तसेच 42 गोवंशीय लहान मोठी जनावरं असा एकूण 1,02,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यातील आरोपीकडे घटना ठिकाणच्या गोवंश जनावरांबाबत विचारणा केली असता ही जनावरं फिरोज रशीद शेख, पापा कुरेशी यांच्या मालकीची असून त्यांच्या सांगण्यावरून संबंधित ठिकाणं कत्तल करण्या हेतू घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली। तर ताब्यातील आरोपी मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलाय। पथकाने संबंधित आरोपी विरुद्ध सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।